नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाचवीच्या गणित विषयातील प्रकरण 3 मधील म्हणजेच बेरीज व वजाबाकी या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 12 हा आज आपण या ठिकाणी पाहणार आहे। प्रॉब्लेम सेट 12 मध्ये उदाहरणं ही शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत। पहा, सर्व वजाबाकीची उदाहरणं आहेत, फक्त ती कशी करायची आहेत आपण या ठिकाणी पाहूया। पहिलं उदाहरण काय आहे पहा, पहिलं उदाहरण आपण पाहूया। प्रथमेश wants to buy a laptop worth 27,450 rupees. He has 22,975 rupees. What is the amount he still need to be able to buy the laptop? म्हणजे या उदाहरणात काय सांगितलेलं आहे पहा की प्रथमेशला एक लॅपटॉप खरेदी करायचा आहे, त्याची किंमत आहे 27,450 रुपये आणि प्रथमेश जवळ 22,975 रुपये आहेत। तर अजून किती रुपयांची गरज प्रथमेशला आहे की त्यामुळे तो लॅपटॉप खरेदी करू शकेल, असं हे उदाहरण आहे। आता हे उदाहरण कसं सोडवायचं आपण पाहूया। उदाहरणात सांगितल्याप्रमाणे जी लॅपटॉपची किंमत आहे ती लॅपटॉपची किंमत या ठिकाणी लिहून घ्यायची। द प्राइस ऑफ लॅपटॉप इज 27,450 रुपीज। त्यानंतर प्रथमेश जवळ किती रुपये आहे, प्रथमेश जवळ असणारी रक्कम ही आहे 22,975 रुपीज। तर अशा पद्धतीने दोन्ही रकमा या ठिकाणी लिहून घ्यायच्या आणि यामध्ये किती रुपयांची आवश्यकता अजून प्रथमेशला आहे लॅपटॉप घेण्यासाठी हे विचारलेलं आहे। अजून किती रुपये त्याला पाहिजेत, हवे आहेत, म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल की लॅपटॉपच्या किमतीमधून प्रथमेश जवळ असणारी रक्कम जर आपण कमी केली, मायनस केली, तर त्याला अजून किती रुपयांची गरज आहे हे आपल्याला यामधून कळेल। म्हणून या ठिकाणी काय करूया आपण, या दोन संख्यांची वजाबाकी करूया। म्हणजे या दोन संख्या या ठिकाणी एकाखाली एक लिहून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला वजाबाकी करता येईल। पहा, करूया आपण। पहा, आता या ठिकाणी आपण वजाबाकी करूया। वजाबाकी करताना आपण शेवटच्या अंकांकडून वजाबाकी करत असतो, वरच्या अंकातून खालचा अंक वजा करत असतो, कमी करत असतो। आता या ठिकाणी वरचा अंक आहे 0, तो खालच्या अंकापेक्षा लहान आहे, म्हणून काय करायचं आपण, खालच्या अंकातून वरचा अंक वजा करायचा नाही, हे चुकीचं होतं। तर मुलं बरीच अशी करतात की खालच्या 5 मधून 0 वजा करा मग उत्तर 5 लिहा, असं करायचं नाही। तर वरचा अंक लहान आहे तर त्याच्यावर काट मारायची, तो अंक वर लिहून घ्यायचा आणि शेजारील अंकाकडून एक हातचा घ्यायचा, एक हातचा उसना घ्यायचा या ठिकाणी। मग या ठिकाणी 5 ला आपण काट मारूया, कारण त्यामधून हातचा घेणार आहे, म्हणजे इथे 5 शिल्लक राहणार नाहीत। यामधून एक हातचा घेतलेला शून्याच्या समोर लिहायचा, म्हणजे 10 होतील, आणि 5 मधून एक इकडे घेतला म्हणून या ठिकाणी 5 मधून एक गेला, 4 शिल्लक राहिले, ते 5 च्या डोक्यावर लिहायचे। आता 10 मधून मग 5 वजा करा, म्हणजे 10 बोटामधून 5 बोट कमी केली आपण, तर किती शिल्लक राहतात, तर 5 शिल्लक राहतात दुसऱ्या हाताची बोटे। अशा पद्धतीने वजाबाकी करायची। आता पहा, दशक स्थानचे अंक 4 मधून 7 वजा करायचे, ते शक्य नाही कारण वरचा अंक लहान आहे। मग पुन्हा या अंकासारखंच काय करायचं, शेजाऱ्याकडे जायचं, शेजाऱ्याकडून एक हातचा घ्यायचा, म्हणजे 14 होतील, आणि या 4 ने एक आपल्याला हातचा दिला म्हणून त्याच्याकडे आता शिल्लक राहिलेत 3, ते त्याच्या डोक्यावर लिहायचे। आता 14 मधून 7 वजा करा, मग म्हणजे 14 रुपयामधून 7 रुपये खर्च जर केले तर शिल्लक राहतील 7 रुपये। पुन्हा 3 मधून आता 9 वजा करणार आहे, 9 कमी करायचे आहे, तर वरचा अंक लहान असल्यामुळे पुन्हा शेजाऱ्याकडे जावं लागेल, हातचा घ्यायला लागेल, आणि एक हातचा या ठिकाणी घेतला तर इथे 13 होतील, म्हणजे 13 मधून 9 आपल्याला मायनस करणं शक्य होईल। मग या ठिकाणी शिल्लक राहिले किती, एक इकडे घेतल्यामुळे 7 मधून एक गेला, 6 राहिले, ते त्याच्या डोक्यावर लिहायचे। आता 13 मधून 9 मायनस करा, म्हणजे 13 मधून 9 कमी करा, ते केले तर शिल्लक राहतील 4।
आता इथे वर संख्या 6 आहे, खाली संख्या 2 आहे, म्हणजे खालची संख्या लहान आहे वरच्या संख्येपेक्षा. म्हणजे आता इथे हातचा घेण्याची गरज आहे का? नाही गरज. म्हणजे आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण हातचा घेत आलोय, म्हणून काही मुलं ओघाने इथे पण हातचा घेतात. तर तसं करायचं नाही. वरची संख्या मोठी आहे, खालील संख्या लहान आहे. लगेच आपण वरच्या संख्येतून खालची संख्या कमी करायची. म्हणजे 6 मधून 2 कमी केले तर शिल्लक राहतील 4. 2 मधून 2 गेले 0. म्हणजे या ठिकाणी प्रथमेशला लॅपटॉप खरेदी करण्यासाठी अजून 4,475 रुपयांची आवश्यकता आहे. मग या ठिकाणी एका वाक्यात आपण उत्तर लिहू शकतो. प्रथमेश वॉन्ट्स 4,475 रुपीज मोर टू बाय अ लॅपटॉप. म्हणजेच प्रथमेशला अजून लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 4,475 रुपयांची गरज आहे किंवा तेवढे जास्त अजून रक्कम त्याला लागणार आहे. दुसरं उदाहरण काय आहे पहा. अ कंपनी produced 44,730 scooters in a certain year and 43,150 in the next. How many more scooters did they produce in the previous year? म्हणजे काय या ठिकाणी सांगितलंय की एका कंपनीने एका वर्षी 44,730 स्कूटर्सचं प्रोडक्शन केलं, तेवढ्या स्कूटर तयार केल्या, आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी, त्याच्या पुढील वर्षी 43,150 एवढ्या स्कूटरचं प्रोडक्शन केलं. तर प्रश्न काय विचारलाय की तर मागील वर्षी किती जास्त स्कूटर्स या तयार केलेल्या होत्या? मागच्या वर्षी जास्त केल्या, नेक्स्ट वर्षी म्हणजे पुढील वर्षी कमी स्कूटर्स तयार केल्या, तर किती कमी केल्या किंवा मागील वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या होत्या हे आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे? वजाबाकीच करावं लागणार आहे. तर त्यासाठी जे आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहून घ्यायचं. पहा, प्रिव्हियस इयर मध्ये 44,730 एवढ्या स्कूटर्स आणि नेक्स्ट इयर मध्ये 43,150 स्कूटर्स एवढ्या तयार केलेल्या आहेत. वजाबाकी करायची आपल्याला माहित आहे. आपण काय करूया, या ठिकाणी सबट्रॅक्शन करूया. एका खाली एक संख्या लिहून घेऊया. अशा पद्धतीने एका खाली एक संख्या लिहून घ्यायची आणि वजाबाकी करायची. आता पहा, एकक स्थानचे अंक दोन्ही 0 आहेत. 0 मधून 0 वजा केला, उत्तर 0च लिहायचं. त्यानंतर शेजारचा अंक पाहता 3 मधून 5 वजा करायचे आहेत. घाईमध्ये 5 मधून 3 वजा करू नका, नाहीतर चुकणार तुम्ही. मग त्यासाठी वरचा अंक लहान आहे तर आपल्याला हातचा घ्यावा लागेल. म्हणजे 3 वर काट मारा, वर लिहा. शेजारच्या अंकाकडून एक हातचं घ्या. इथून एक हातचा घेतला, त्याच्या समोर लिहायचा, म्हणजे इथे 13 होतील. आणि 7 मधून एक कमी केला, इथे होतील 6, इथे राहतील 6. तर 13 - 5 करा, 8 येतील. 6 - 1 5, 4 - 3 1 आणि 4 - 4 0. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल 1580. म्हणजे कंपनीने मागील वर्षी 1,580 स्कूटर्स जास्त तयार केलेल्या होत्या. म्हणजे आपण एका वाक्यात उत्तर कसं लिहू शकतो की 1580 स्कूटर्स प्रोड्युसेस मोर इन द प्रिव्हियस इयर. म्हणजेच मराठीमध्ये कसं लिहिणार तुम्ही, मागील वर्षी 1,580 एवढ्या स्कूटर्स जास्त तयार केल्या. तिसरं उदाहरण आहे पहा. इन अ सर्टन सिटी द नंबर ऑफ मेन इज 16,37,856 and the number of women is 16,52,978. By how many does the number of women exceed the number of men? म्हणजे या ठिकाणी प्रश्न इंग्रजीमध्ये आहे, तो मराठीमध्ये आपल्याला त्याचा अर्थ कळला तर आपल्याला यामध्ये काय क्रिया करायची आहे हे लगेच समजतं. मग या ठिकाणी पहा, मराठीमध्ये आपण अर्थ समजून घेऊया की एका सिटीमध्ये, एका शहरामध्ये पुरुषांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे आणि स्त्रियांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. तर प्रश्न काय विचारलेला आहे की स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे.
कितीने जास्त आहे? स्त्रियांची संख्या. मग कितीने जास्त आहे किंवा कितीने कमी आहे हे जर आपल्याला काढायचं असेल तर मागच्याच या दुसऱ्या उदाहरणाप्रमाणे काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल. जे उदाहरणात आपल्याला दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहून घ्यायचं. पहा की शहरामध्ये ही पुरुषांची संख्या आहे आणि ही स्त्रियांची संख्या आहे. तर या दोन्ही संख्यांमध्ये कोणती संख्या मोठी आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. नाहीतर मुलं काय करतात की जशी दिलेल्या आहेत तसे पहिली संख्या वर दुसरी संख्या खाली लिहितात आणि चुकतात. मग या ठिकाणी जी मोठी संख्या आहे ती आपण वर लिहिली पाहिजे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. मग मोठी संख्या कोणती आहे? वुमेन्सची संख्या मोठी आहे, स्त्रियांची संख्या जास्त आहे, ती आपण वर लिहिली पाहिजे. तर ती वर लिहून घेऊया आपण. 16,52,978 मायनस 16,37,856 अशा पद्धतीने संख्या या ठिकाणी लिहून घ्यायच्या आणि सबट्रॅक्शन करायचं. पहा वरची संख्या, आता वरचा अंक मोठा आहे, 8 मोठा आहे 6 पेक्षा, म्हणून इथे हातचा घेण्याची गरज नाही आपल्याला. 8 मधून डायरेक्ट 6 कमी करायचे आणि उत्तर लिहायचं 2. तसंच या ठिकाणी आहे 7 - 5 2 9 - 1 9 - 8 1. आता या ठिकाणी वरची संख्या लहान आहे पहा, खालची संख्या मोठी आहे, म्हणजे 2 मधून 7 मायनस करता येणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल? एक नंबर इथे कॅरी करून घ्यावा लागेल, म्हणजे हा 2 आहे तसा वर लिहिला. शेजारील अंकामधून आपण एक हातचा घेतला 12 होईल. मग 12 - 7 5 4 - 3 1 6 - 6 0 1 - 1 0. अशा पद्धतीने ही वजाबाकी आपली या ठिकाणी होईल आणि एका वाक्यात उत्तर सुद्धा आपल्याला लिहिता येईल. एका वाक्यात उत्तर काय लिहिता येईल? द नंबर ऑफ वुमन एक्सीड्स बाय 15,122. म्हणजेच स्त्रियांची संख्या ही 15,122 ने पुरुषांपेक्षा जास्त आहे. अशा पद्धतीने आपण एका वाक्यात उत्तर लिहू शकतो. चौथं उदाहरण पाहूया. An organization decided to collect 25 lakh rupees for a certain project. They collected 26,57,340 through donation and other kinds of aid. By how much did they exceed their target? म्हणजे या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय की एका संस्थेला, एका संघटनेला काही प्रोजेक्टवर, काही प्रकल्पावर काम करण्यासाठी 25 लाख रुपये जमा करायचे आहेत आणि ते जमा करण्यासाठी त्यांनी घेतल्यानंतर त्यांना डोनेशन मधून आणि काही इतर मार्गांनी 26,57,340 रुपये एवढे जमा झाले. तर त्यांनी ठरवलेल्या टार्गेटपेक्षा किती जास्त रक्कम त्यांच्याकडे जमा झाली? कितीने जास्त किंवा कितीने कमी? असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच काय करायचंय? वजाबाकी बरोबर वजाबाकी करूया. सर्वात प्रथम काय करायचं? शाब्दिक उदाहरणामध्ये जे दिलेल्या संख्या आहे ते या ठिकाणी लिहून घ्यायच्या. म्हणजे त्या ऑर्गनायझेशनला कलेक्शन करायचं होतं 25 लॅखचं, हे लिहून घ्यायचं आणि ऍक्च्युअल त्यांच्याकडे जमा झालेली रक्कम किती आहे तर ती या ठिकाणी संख्या लिहून घ्यायची. आता यामध्ये मोठी संख्या कोणती, लहान कोणती? ही दुसरी संख्या आपल्याला मोठी दिसते 26 लाख, ही वर लिहायची आणि दुसरी संख्या खाली लिहा. अशा पद्धतीने संख्या एका खाली एक लिहून घ्यायची आणि वजाबाकी करायची. 0 मधून 0 गेला 0, 4 मधून 0 गेला, म्हणजे कोणत्याही संख्येतून 0 गेला वजा केला तर उत्तर तीच संख्या येते, हे आपल्याला माहिती आहे. 3 - 0 3, 7 - 0 7, 5 - 0 5. खूप सोपं उदाहरण आहे पहा. 6 - 5 1 आणि 2 - 2 0. अशा पद्धतीने आपल्याला ही वजाबाकी खूपच सोपं उदाहरण होतं वजाबाकी करण्यासाठी. फक्त कोणती संख्या वर लिहायची कोणती खाली लिहायची हे आपल्याला समजलं पाहिजे. मग आपल्याला एका वाक्यामध्ये उत्तर लिहिता येईल. दे एक्सीड्स द टार्गेट बाय 1,57,340.
म्हणजे मराठीमध्ये एका वाक्यात कसं लिहिणार तुम्ही, संघटनेकडे 1,57,340 रुपये जास्त जमा झाले. अशा पद्धतीने एका वाक्यात उत्तर लिहू शकता. शेवटचं उदाहरण आहे, यूज द नंबर्स 23,849 and 27,056 to make a subtraction problem and solve the problem. म्हणजे या दोन संख्या दिलेल्या आहेत, या दोन संख्यांपासून एक उदाहरण तयार करा, शाब्दिक उदाहरण तयार करा आणि ते सोडवा. आता शाब्दिक उदाहरण तयार करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, समजा या दोन संख्या आहेत, हे असं उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये या संख्या तुम्ही टाकू शकता. म्हणजे उदाहरणार्थ काय मी या ठिकाणी कसं तयार करतोय पहा. प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉपच्या ऐवजी टीव्ही घेतला मी. वॉन्ट्स टू बाय अ टीव्ही वर्थ ₹27,056. ही हॅज ₹23,849. What the amount he will need to be able to buy the TV. अशा पद्धतीने एक उदाहरण तुम्ही तयार करू शकता आणि हे उदाहरण तयार केल्यानंतर वजाबाकी करून ते सोडवायचं. 4 उदाहरणं आपण सोडवलेले आहे. हे एक उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. नक्की तुम्हाला जमेल आणि वजाबाकी समजण्यासाठी या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला झाला असेल तर नक्की आपला व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.